हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत. 21. एक रूप. भक्ताला भक्ती करण्या इतपत देह सक्षम राहावा, जीवित राहावा, यासाठी अत्यावश्यक इतकाच कर्मयोग करायला हवा आहे. या पलीकडे कर्मयोग करून धनसंपत्ती, वैभव मिळवण्यात त्याला मुळीच रस नाही. तसेच कर्मयोगात इतके रत व्हायचे आहे की त्यातच ध्यान लागावे, पुरुषोत्तमाचे दर्शन व्हावे, सहवास लाभावा, अशीही त्याची इच्छा नाही. भक्ताला पुरुषोत्तमाचे ज्ञान विज्ञान असावे अशी इच्छा नाही. पुरुषोत्तमाची माहिती असावी असे त्याला वाटत नाही. त्याचे राहण्याचे ठिकाण कोणते यातही त्याला स्वारस्य नाही. त्याला जर विचारले की पुरुषोत्तमाचे किंवा भक्तीचे लक्षण काय आहे, तर तो सांगेल, ण म्हणजे प्राण, म्हणजे श्वास. त्या श्वासावर म्हणजे त्या णवर लक्ष देणे इतकेच लक्षण मला माहीत आहे. भक्ताला योग साधनेतही स्वारस्य नाही. आसन घालून डोळे मिटून ध्यान लावावे आणि चैतन्यमय, प्रकाशमय, ऊर्जामय आणि तरीही शीतल असे दर्शन झाले की त्याला पुरुषोत्तमात आणि स्वतःत दूरत्व जाणवते. तेथे तो व्यथित होतो. याऐवजी त्याला भक्ती करत दोन्हीही स्वचे मिलन व्हावे, विरघळून जावे, एकरूप व्हावे असे वाटते. यासाठी अडथळा आहे तो धार्मिक सोपस्कारांचा. हरिओम.